सर्व शक्तिमान हनुमंतांचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला झाला। परंतु हनुमान हे वानर रूपामध्ये होते, तर ते वानर रूपात का होते व त्यांची माता अंजनी त्या सुद्धा वानर रूपात होत्या, पिता केसरी। तर यांच्या पूर्वजन्माविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया। मी हनुमंत पवार, मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। त्याची एक गोष्ट मी आपल्याला सांगतोय। इंद्र दरबारामध्ये पुंजक स्थला नावाची एक अप्सरा होती। अप्सरा दिसायला खूप सुंदर होती। सुंदरतेचा तिला गर्व झालेला होता। मन तिचं चंचल झालं होतं। वाईट बुद्धी मनामध्ये आली आणि त्यावेळेला स्वर्गामध्ये एक ऋषी होते आणि ऋषी झाडाखाली घोर अशी तपश्चर्या करत बसलेले होते। आणि त्यावेळेला पुंजक स्थलाने त्या ऋषींना फळ फेकून मारले आणि फळ फेकून मारल्यामुळे ऋषींचे तपश्चर्याचा भंग झाला। ऋषी अतिशय रागवले आणि त्यावेळेला पुंजक स्थलीला शाप दिला ऋषींनी। बघा तो शाप काय दिलाय की हे पुंजक स्थली, तुझं एखाद्या व्यक्तीवरती ज्या वेळेला प्रेम होईल त्यावेळेला तुझं रूप हे वानर रूपी होईल। हो पुंजक स्थला खूप गयावया करायला लागली। ऋषींना म्हणले, साधू महाराज मला एवढाच मोठा शाप तुम्ही देऊ नका, याच्यातून काहीतरी मुक्तीचा मार्ग मला सांगा। माझी चूक तर झाली ही निश्चित आहे, परंतु याच्यातून मला मार्ग काहीतरी सांगा, मला एवढा मोठा शाप देऊ नका। त्यावेळेला साधू महाराजांना दया आली आणि त्यावेळेला त्या साधू ऋषींनी सांगितलं, हे पुंजक स्थला, तुझ्या पोटी येणारा पुत्र जो आहे हा महाबलशाली होईल, सर्व शक्तिमान होईल, अतिशय तेजस्वी होईल आणि तुझं रूप सुद्धा त्यावेळेला अतिशय तेजस्वी असेल। परंतु ह्या शापातून तुला जर मुक्त व्हायचं असेल तर तुझ्या पोटी होणारं जे बाळ आहे ते शिवअंश असला पाहिजे, शिवअंशी बाळ असलं पाहिजे, त्यावेळेलाच तुला या शापातून मुक्त होईल। हे सगळं ऐकून पुंजक स्थला परत इंद्र दरबारी गेली। इंद्र दरबारी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवादिदेव इंद्र स्वर्गाचा राजा त्या दिवशी फार खुश होते। त्यावेळेला त्यांनी पुंजक स्थलीला सांगितले, हे पुंजक स्थली, तुम्हाला आज काय मागायचे ती माग वरदान, तुला मी देणार वरदान। त्यावेळेला पुंजक स्थलाने हा झालेला जो प्रकार आहे तो सगळा इंद्रदेवाला सांगितला, हे देवा मुक्त करा या शापात। त्यावेळेला इंद्रदेवांनी सांगितलं, मी स्वतः तुला या शापातून मुक्त तर करू शकत नाही, पण त्याच्यावरती एक उपाय सांग, तुला पृथ्वीवरती जायला लागेल, अंजनी बनून नाव बदलून म्हणजे वरती जायला लागेल आणि पृथ्वीवरती गेल्यानंतर तुला एक राजकुमार भेटेल आणि त्या राजकुमाराशी तुझा विवाह होईल आणि नंतर तुला या शापातून मुक्ती होईल। सांगितल्याप्रमाणे पुंजक स्थला पृथ्वी तलावरती आली, अंजनी म्हणून पृथ्वी तलावरती आली आणि जंगलातून चालली होती। जंगलातून चालल्यानंतर एक समोरून एक राजकुमार आला, अत्यंत तेजस्वी असा राजकुमार आला। त्या राजकुमाराकडे अंजनीने बघितलं आणि बघितल्यानंतर तिला असं वाटलं की हाच तो राजकुमार असावा। मला सांगितल्याप्रमाणे राजकुमार जवळ आला। जवळ आल्यानंतर पुंजक स्थलाच्या मनामध्ये एक प्रेम तयार झालं आणि जसं प्रेम तयार झालं तसं पुंजक स्थलाचं वानर रूप झालं। जसा ऋषीने शाप दिला तशा पद्धतीने वानर रूप झालं अंजनीचं। त्यावेळेला तो राजकुमार जवळ आला आणि त्याने चेहरा दाखव म्हणून सांगितलं। त्यावेळेला पुंजक स्थला म्हणजेच अंजनी काय म्हणते की माझा चेहरा फार विद्रूप आहे, तू बघू नकोस राजकुमारा। त्यावेळेला राजकुमार आपली ओळख करून देतात आणि सांगतात, मी वानर राज केसरी आहे, तू भिवू नकोस, तुझं रूप मला दाखव। रूप दाखवल्यानंतर अतिशय सुंदर असं रूप ते होतं, परंतु वानर रूपी रूप ते होतं। त्यावेळेला दोघांचे विचार जुळले आणि पुढे दोघांनी लग्न केलं। अंजनी आणि केसरी यांचं लग्न झालं। पुढे लग्न झाल्यानंतर कितीतरी वर्ष गेली, वर्षामागून वर्ष गेली, परंतु त्यांना मूल होत नव्हतं आणि मूल होत नसल्यामुळे अंजनी मातंग नावाच्या ऋषीकडे गेली। दोघेही गेले मातंग ऋषीकडे। त्यांना हा सगळा प्रकार सांगितला की आम्हाला मूल नाही। त्यावेळेला मातंग ऋषीने सांगितलं, तुम्ही सुमेरू पर्वतावरती जा आणि त्या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर तुम्हाला एक महाबलशाली पुत्र प्राप्त होईल। त्याप्रमाणे अंजनी त्या ठिकाणी गेली आणि 12 वर्ष घनघोर अशी कडक तपश्चर्या केली। त्यावेळेला वायुदेव प्रसन्न झाले आणि वायुदेव प्रसन्न झाल्यानंतर वायुदेवाने सांगितलं की हे अंजनी, तुला महाबलशाली असा पुत्र प्राप्त होईल। नंतर पुढे भरपूर अशी शिवाची तपश्चर्या अंजनीने केली। त्यावेळेला साक्षात शिवशंभू सुद्धा प्रसन्न झाले आणि त्यावेळेला शिवशंभूनी अंजनीला सांगितलं की हे अंजनी, तुला मागायचा तो वर माग। त्यावेळेला अंजनी वर मागितला, हे देवादिदेव महादेव, मला स्वर्गामध्ये एका ऋषींनी शाप दिलेला आहे आणि या शापातून जर मुक्तता व्हायची असेल तर मला होणारं जे बाळ आहे हे शिवअंशी बाळ असलं पाहिजे आणि तसं बाळ तुम्ही मला द्या, शिवअंशी बाळ। त्यावेळेला शिवशंकर प्रसन्न झालेले होते आणि त्यांनी सांगितलं तथास्तु। त्यामुळे होणारं बाळ जे झालं अंजनीला ते सर्व शक्तिमान बाळ झालं, तेच हनुमंतराया म्हणजेच त्यांचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला झाला। बघा तो वानर रूपी जन्म झाला, त्याचं कारण हे हो, हनुमंताला जन्मताच सगळ्या शक्ती होत्या। ते जरी पवनपुत्र असले तरी अंश हा शिवअंश आहे, त्यामुळे सर्व शक्ती हनुमंतांना होत्या। पुढे त्यांच्याविषयी जर आपल्याला सांगायचं म्हणलं तर सगळ्यांना ज्ञात असेल तरी सुद्धा सांगतो की हनुमंत झाल्यानंतर थोड्याच दिवसात त्यांनी सूर्याकडे बघितलं आणि त्यांना वाटलं हे सुंदर असं फळ आहे, मला खायचंय।
आईवडिलांनी किती सांगितलं पण तो हनुमंतांनी ऐकला नाही. त्यावेळेला इंद्रदेवाला काळजी पडली, सगळ्या देवांना काळजी पडली की आता सूर्याला जर हनुमंतांनी गिळलं तर या पृथ्वीचा विनाश होणार ही निश्चित. आणि म्हणून इंद्रदेवाने खडक नावाचं आपलं अस्त्र सोडलं आणि ते अस्त्र हनुमंतांना लागलं. त्यामुळे हनुमंतराया मूर्छित जमिनीवरती पडले आणि सर्व शक्तींचा तुला विसर हो असा शाप दिला त्या टायमाला देवांनी. आणि त्यावेळेला हनुमंताच्या सगळ्या ताकदी ते विसरले. नंतर हे सगळं नियोजित गोष्टी होत्या. तर ह्या रावानं सीतेचं अपहरण केलं. सीतेला सोडविण्यासाठी प्रभू रामचंद्र चालले आणि त्यावेळेला हनुमंतांची आणि रामाची त्या ठिकाणी भेट झाली. आणि नंतर पुढचं रामायण तर आपल्याला सगळ्याला माहीत आहे. म्हणून मित्रांनो, सर्व शक्तिमान हनुमंत आहेत, त्यांच्याकडे बल, बुद्धी आणि विद्या या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून हनुमंतांची भक्ती आपण अगदी मनापासून करा. आपल्या घरामध्ये दररोज आपण सकाळ संध्याकाळ फक्त 5 मिनिटाचा वेळ जाईल हनुमान चालीसा वाचा. आता हनुमंतराया हे चिरंजीवी आहेत. हे तुलसीदासांनी आपल्याला सांगितले की आजच्या काळामध्ये सुद्धा हनुमंतराया आहेत. म्हणून येणारी जी हनुमंत जयंती आहे चैत्र शुद्ध पौर्णिमेला ते अतिशय आपण जोरात साजरी करा आणि विश्वास ठेवा या गोष्टीवरती. मित्रांनो, ही हनुमंताची गोष्ट जर आपल्याला आवडली असेल तर आपण जास्तीत जास्त व्हिडिओ हा हनुमंत भक्तांकडे शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.